आज आम्ही सगळं घर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतलेली होती, तर त्या मोहिमेत तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. चला, नमस्कार, मी प्रांजली आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजची सुरुवात होत आहे सकाळी सकाळी उठल्यानंतर, चहा घेतल्यानंतर अंगण स्वच्छ करायची. यांना थोडासा टाईम होता, थोडासा म्हणजे अर्ध्या ते 1 तासाचाच टाईम होता. त्या टाईममध्ये मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि घराची स्वच्छता पाहिजे होती. म्हणजे अंगणात झाडं खूप झाले होते आणि एवढी गर्दी झाली होती झाडांची की मला ते झाडं स्वच्छ करून पाहिजे होती. यांना मी 2-3 दिवसापासून मागं लागलेली होती, मला फक्त कापून द्या कापून द्या. तर त्यांनी एक दिवस मला हो म्हटलं आणि फायनली तो दिवस आज आला होता. आज आम्ही हाती घेतलेलं काम पूर्णत्वास न्यासाठी खूप प्रयत्न करून आज ते पूर्णत्वात न्यायचंच हे ठरवलेलं होतं. तर आज आम्ही सगळं अंगण वगैरे स्वच्छ करण्यासाठी आधी यांना म्हटलं की मला झाडं वगैरे कापून द्या. तोपर्यंत मी सगळी आतमध्ये जे पानं वर्षभराचं आम्ही घरी नसलो तेव्हा जे गळलेली पानं वगैरे सर्व कचरा जमा झालेला होता, तो कचरा मी काढून घेतला. तोपर्यंत यांनी सुद्धाच आजूबाजूची सगळी कटई करून घेतली आणि मी त्यांना सांगत होती तर ते माझं ऐकत होते, परंतु मला त्याच्यावर कमेंट्सही करत होते की हो मॅडम, असं करू तसं करू तसं करू. आणि मला हसायला येत होतं. हसत खेळत पूर्ण आमची साफसफाई झाली. मी त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी मला तसं कटई वगैरे सर्व करून दिली. तर मागचं वगैरे सगळं सामान पडलेलं होतं वेस्टेज, ते सामानसुद्धा त्यांनी फेकून दिलं आणि मी सुद्धा ते सगळं बाहेर नेऊन टाकण्यास मदत केली. त्यांनी मला जबरदस्तीनं हे इथे ठेव ते तिथे ठेव असं सांगत त्यांनी केलं. आणि हे माझे दादा आहेत, ते सुद्धा येऊन बघत होते की साफसफाई कशा प्रकारे चालू आहे आणि त्यांनीसुद्धा ॲडवाईस दिल्या, असं करा तसं करा तसं करा. तर आम्ही तसं सगळं म्हणजे करून घेतलं. आणि त्याच्यानंतर जे कचरं होतं, जे प्लॅस्टिक होतं ते एका बाजूने काढलं आणि जे कचरं होतं ते एका बाजूने काढलं आणि ते कचरं नेऊन आता आमच्या बाजूनच म्हणजे घराच्या समोर एक कोरडी पडलेली विहीर आहे, त्यामध्ये सगळेजण कचरा टाकतात. तर तिथे आम्हाला हा नेऊन टाकायचा होता. तर यांनी अर्धा कचरा तिथे नेऊन टाकला. राहिलेला हा कचरा जो होता तो मी नेऊन टाकला. तर माझ्या काकू आहेत, म्हणजे सासूबाई आहेत, तर त्या आल्या. त्यांना म्हणजे कापलेल्या झाडाची कलम टाकलेली होती, पण वेळ गेला होता कारण यांनी सगळी कचरा नेऊन टाकलेला होता. राहिलेला अर्धवट कचरा मी नेऊन टाकला. आणि हा जो मी नेऊन टाकला कचरा, हा का बरं नेऊन टाकला, कारण यांना ऑफिसला जायचं होतं आणि त्यांच्या ऑफिसचा वेळ झालेला होता. मध्येच मी त्यांना नाश्ता करून दिला आणि ते ऑफिसला निघून गेले. त्याच्यानंतर मी सगळं कचरा वगैरे सर्व साफ केलं आणि अंगणातला सगळा कचरा नेऊन टाकला, पाणी टाकलं, स्वच्छ केलं. आणि ही जी झाडं दिसत आहेत ही सगळी झाडं धुळाने खराब झालेली होती, तर ते झाडं मी स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर सगळं खराट्याने पाणी वगैरे जमा झालेलं होतं आजूबाजू, ते सगळं इकडून लोटत नेलं आणि ते बाहेर काढून दिलं सगळं पाणी. आणि मी खराट्यानेच ते स्वच्छ पुसून धुवून घेतलं. त्याच्यानंतर इकडची साफसफाई करायची होती. आज मी सगळ्या साफसफाईची एक मोहीमच काढली होती. तर ही इकडची पण साफसफाई करून घेतली, सगळं धुवून घेतलं, स्वच्छ घासून घेतलं, याने धुवून घेतलं मी आणि घासून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर माठाच्या जवळसुद्धा थोडंसं चिकट वाटत होतं मला, तर ते सुद्धा मी धुवून घासून पूर्ण स्वच्छ करून घेतलं. आणि आमच्या बाजूनेच झाड आहे माठाच्या बाजूने, त्या झाडाला मी पाणी वगैरे टाकून दिलं. त्याच्यात पण कचरा होता अटकलेला, तो सगळा कचरा काढून घेतला. आणि हे धुवून झाल्यानंतर बेसिंगमध्ये भांडे पण धुवायचे पडलेले होते, तर तिकडे गेली, गॅस ओटा स्वच्छ केला, भांडे धुवून घेतले. आणि आज यांना लग्नाला जायचं होतं, तर मला स्वयंपाक नव्हता. मी शाहू आणि माझ्यासाठी वरण भात लावला आणि खूप थकली होती. वरण भात थोडंसं शाहूने मी जेवण केलं आणि त्याच्यानंतर दोघंही आम्ही शांत दुपारी झोपून राहिलो. तर असा आजचा मोहिमेचा दिवस गेला माझा. तर माझ्या स्वच्छतेबद्दल तुम्हाला काय वाटते आणि स्वच्छता कशी वाटते, तर त्याबद्दल तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की करा आणि माझ्या आयडीला जास्तीत जास्त फॉलो करा. म्हणजे तुमच्या सपोर्टमुळं माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स मिळतील. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. गॅसचा ओटा धुवून झाल्यानंतर सगळं मी बेसिंग वगैरे सगळं धुवून घेतलं. त्याच्यानंतर खूप सारी भांडी होती, त्या भांड्यांच्या आजूबाजूनं सगळं
ओलं झालं होतं ते पुसून घेतलं. त्याच्यानंतर शाहूला भूक लागलेली होती तर त्याला वरण भात केला आणि आमच्या विदर्भातली फेमस रेसिपी म्हणजे शेंगोळे तर ते मी खाल्ले, छान झाले होते.